मंडळी, आपलं मन कलुषित झालं, पापी झालं की मग मात्र आपण या दलदलीमध्ये किती फसत जातो, रुतत जातो हे आपल्याला देखील कळत नाही। जेव्हा अन्याय आणि अहंकार याची परिसीमा गाठली जाते त्यावेळेला समजायचं की आता आपला अंत देखील जवळ आलेला आहे। आणि नेमकं हिरण्यकश्यपूच्या बाबतीत तेच झालंय। सुडाच्या भावनेने अंध झालेला हा दैत्यराज अतिशय बेताल वागू लागलेला आहे। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र आता साक्षात महाविष्णूंनाच अवतरित व्हावं लागणार आहे। वाचवा! बंधू वाचवा! वाचवा! बंधू वाचवा! ओम नमो भगवते वासुदेवाय। माते माते माते! आल्हाद! आल्हाद! शांत हो बाळ, शांत हो। आपण पुरा जाऊया बाळ, शांत हो। चल, अजून अनिष्ट काही घडायला नको। प्रल्हाद, काय करता आहात आपण? तू माझ्या पत्नीचा अल्लादच्या मातेचा बळी घेतलाय, छळ कपट केलायस तू। मी तुला जिवंत सोडणार नाही। आपण काय बोलत आहात? तो केवळ एक अजाण बालक आहे। अजान? आणि हा धूर्त आहे, हा धूर्त दैत्य कुळाच्या नावाला कलंक आहे, हा कलंक। भगवान हिरण्यकशिपूंच्या पोटी हा असा पुत्र जन्माला आला याचं शल्य वाटतं आम्हाला। माझ्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार तूच आहेस। काय बोलता आहात आपण? होलिकेचा मृत्यू व्हावा म्हणून याने काहीही केलेले नाही। तो ते का करेल? ती त्याची आत्या होती। तुम्ही सगळे त्याच्याकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघत आहात म्हणून तुम्हाला तसे वाटते। जिच्यावर अग्नी प्रसन्न आहे ती आगीत भस्म होते। त्याला कसलंही वरदान नसताना हा आगीतनं सुखरूप बाहेर आलाच कसा? मायावी छळ कपट केले आहेस तू। माझ्या मनात असे कधीही नव्हते। तुमच्यासाठी भगवान हिरण्यकशिपू फक्त तुमच्यासाठी माझा पुत्र मृत्यूच्या दारी जाऊन आला। माझी पत्नी गेली आणि तुम्ही हे सारं केवळ बघत आहात। भगवंत बोला। बस, होलिका, होलिकेला अग्निविजयाचे वरदान प्राप्त झाले होते, तरीही ती त्याच अग्नीत जळून भस्म झाली। हे सगळे घडले तुझ्यामुळे। पुरे करा स्वामी। काय दोष आहे माझ्या पुत्राचा? केवळ आणि केवळ त्याने विष्णूचे नाव घेतले। हा महाराणी कयाधू, हे बोलताना तुम्ही त्या कपटी विष्णूचे स्वतः नाव घेत आहात। होय, घेत आहे। आणि त्यात मला काहीही अयोग्य वाटत नाही। आणि प्रल्हादच काय, आज मीही सांगते की माझ्यासाठी देखील भगवान म्हणजे श्री विष्णू हेच आहेत। कयाधू, शब्द सांभाळून बोल, अन्यथा हे तुझे शब्द तुझ्या आयुष्यातले शेवटचे शब्द ठरतील। मला आता त्याचे भय नाही। जिथे पित्यानेच पुत्राला मारण्याचा कट रचला, एकदा नाही वारंवार रचला, पण त्यातून देखील माझा पुत्र बचावला तो केवळ श्री विष्णू यांच्या कृपेमुळेच। माते, शांत हो। बाळ, आपण कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी यांना ते पटणार नाहीच। स्वामी, आपल्याला काय हवे ते शासन करा, परंतु सत्य हेच आहे की आमच्यासाठी भगवान म्हणजे केवळ आणि केवळ श्री विष्णूच आहेत। माते, पिताश्रींना देखील ही गोष्ट कळून चुकेल, मला त्याविषयी खात्री आहे। त्या मायावी विष्णूचं अस्तित्व या सृष्टीतून नष्ट करू आम्ही। पिताश्री, आपण जरी असे ठरवलेले असेल परंतु ते अशक्य आहे, कारण भगवान श्री विष्णू
सृष्टीच्या चराचरात आहे. महाराज 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 काय करताय? महाराज 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 कृपा करा. महाराज प्रल्हाद माते माते चिंता नसेल. माझे भगवान मला काहीही होत देणार नाही. सांग तुझा विष्णू कुठं आहे? सांग तुझा विष्णू कुठं आहे? तू म्हणतोस ना नेहमी माझा विष्णू सर्वत्र आहे. कुठं आहे तुझा विष्णू? सांग लवकर, सांग. मला कसा दिसत नाहीये तो? सांग. ज्याच्या अंगी अहंकार आहे त्याला माझे भगवान कसे दिसतील? आम्ही अहंकारी आणि तू मोठा भक्त. सांग तुझा विष्णू कुठे आहे? सांग. सगळीकडे तुमच्या शस्त्रात, या दालनात, माझ्यात, तुमच्यात. आणि तुम्ही मला ज्या खांबावर फेकले ना त्या खांबात देखील आहे श्री विष्णू. विष्णू या खांबात आहे. तर या खांबात होय पिताश्री. सांग कुठे आहे तुझा विष्णू? सांग कुठे आहे तुझा विष्णू? सांग कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात. सांग या खांबात आहे तुझा विष्णू. या खांबात आहे. या खांबात आहे. सांग कुठे आहे तुझा विष्णू? या खांबात आहे. या खांबात आहे. सांग कुठे आहे तुझा विष्णू? हे विष्णू, भक्ताचं रक्षण करायचं असेल तर प्रकट हो. कोण आहेस तू? मायावी विष्णू? आज सगळी सृष्टी प्रत्यक्ष बघेल खरा भगवान कोण आहे ते. तुला काय वाटलं
तू आमचा वध करू शकशील? हा? अरे ब्रह्मदेवाचं वरदान आहे आम्हाला, ब्रह्मदेवाचं. अमर आहोत आम्ही, हा? अमर. जेव्हा जेव्हा अत्याचार, अधर्म, अराजकता यांचा पगडा वाढू लागतो तेव्हा धर्माच्या उथप्पनासाठी मला भूतलावर यावं लागतं. तुझ्यासारख्या अधर्मी लोकांचा नायनाट करण्यासाठी. तू पापी आहेस, महापापी आहेस. निरपराध लोकांचा तू छळ केलायस. तू त्यांच्यावर निर्बंध घातलेस, अत्याचार केलायस. माझं नाव घेणाऱ्या तुझ्या मुलाचा वध करण्याचा तू प्रयत्न केलायस. आता तुझा अंत निश्चित आहे. हे शक्य नाही तुला, आमचं वरदान. आठव तुझे वरदान, आठव. ना दिवस ना रात्र. बघ बाहेर. संधिकाल होत आहे. ना आत ना बाहेर. या प्रासादाच्या उंबरठ्यावर तुझा अंत होत आहे. ना मनुष्य ना जनावर. बघ बघ, तुझे डोळे उघडे ठेवून बघ. मी नृसिंह. ना मनुष्य ना सिंह. ना कोणत्या शस्त्राने ना कोणत्या अस्त्राने. बघ या माझ्या तीक्ष्ण नखांकडे बघ. तुझा वध या माझ्या तीक्ष्ण नखांनी करणार आहे. स्वामी, शांत व्हा स्वामी. त्या अधर्मी हिरण्यकश्यपूचा अंत झालेला आहे. त्याच्या अंतासाठी तुम्ही धारण केलेल्या या नरसिंहाच्या अवताराने समस्त सृष्टीस हे समजणार आहे की जेव्हा जेव्हा अराजकता, अधर्म यांच्या आधाराने कोणी वागेल, कोणी पापी एका पुत्रास आपल्या मातेपासून दूर करेल, तेव्हा तेव्हा तुम्ही हा अवतार धारण कराल. स्वामी, स्वामी तुम्ही शांत व्हा, अन्यथा प्रलय येईल. नारायणा, आपण आता शांत व्हावं. प्रल्हादा, तूच आता शांत कर स्वामींना.
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 बाळ प्रल्हाद, तुझी भक्ती पाहून आम्ही प्रसन्न झालो। तुझी भक्ती अगदी अतूट आहे। कितीही भयावह संकट आले तरी तुझी भक्ती तू डगमगू दिली नाहीस। तुझ्या मातेला देखील तू हाच विश्वास दिलास। दैत्य कुळात जन्म घेऊन देखील तू माझी भक्ती केलीस। प्रतिकूल परिस्थितीत माझी भक्ती केलीस। मी तुझ्यावर प्रसन्न झालो। तू आजपासून माझा परम भक्त आहेस। शुभम भवतु। कयाधू, एक माता म्हणून आम्हाला तुझा अभिमान आहे। माते, तू खरोखरच खूप धीराची आहे आणि भाग्यवान देखील। साक्षात लक्ष्मी मातेनं तुझं बाळंत पण केलंय। माता लक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू माझं आराध्य दैवत यांनी नेहमी भक्तांचं कल्याणच केलंय। लक्ष्मी मातेचा विजय असो, भगवंतांचा विजय असो, भक्त प्रल्हादाचा विजय असो, भक्त प्रल्हादाचा विजय असो। मंडळी, भगवंताच्या या चौथ्या अवताराचं वर्णन काय व कसं करावं? कडकडीला स्तंभ, गडगडीला गगन, अवनी होत आहे कंपायमान, तडतडले नक्षत्र पडताती जाण, उग्र रूपे प्रकट येतो नृसिंह वदन। भगवान श्री महाविष्णूंचा हा चौथा अवतार आहे। श्री नरसिंह अवतार हे असं एक रूपक आहे की ते जाणीव करून देतं की या सृष्टीमध्ये कितीही आसुरी शक्ती, तामसी वृत्ती फोफावली, कितीही पर्वता समान संकटे आली, तरीही त्यावर दुर्मिळ असे एकमेवा द्वितीय असं संहारक उत्तर समोर येतं। ना नर ना पशु, ना घरी ना दारी, ना दिवसा ना रात्री, ना जमिनीवर ना अवकाशात, ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी, कुठेही मृत्यू होणं अशक्य असताना देखील भगवान नृसिंहाने या असुरराज हिरण्यकश्यपूचा वध केला। जिथे ह्याच हिरण्यकश्यपूने क्रौर्याची परिसीमा गाठली, त्याच ठिकाणी या लहानशा बालक भक्त प्रल्हादाने परमभक्त होण्याचा दाखला दिलाय।
आणि विजय अर्थात कोणाचा झालाय मंडळी? तर भक्त श्रेष्ठ प्रल्हादाचा झालाय. पुराणातील अशीच एक रंजक कथा घेऊन पुढच्या भागात आम्ही आपल्या समोर सादर होऊ. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.